मी आज बटाटी भजी बनवणार आहे। ते बटाटे भजी बनवण्यासाठी मी अगोदर साल काढून घेतलेली आहे पूर्ण एका बटाट्याची आणि अशी कापं करून घेतलेली आहेत। आता मी हे त्याची तयारी दाखवणार आहे। हे 1 वाटी बेसन घेतलंय मी आणि हे बघा हिंग घेतलाय, ओवा घेतलाय, हळद पूड घेतली आहे, सोडा थोडासा घेतलाय आणि हे आहे जिरं पूड आहे। हे मी आता सगळं साहित्य याच्यामध्ये घालणार आहे। आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। साधारण पाव चमचा म्हणजे अंदाज कसा असेल तसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। थोडी मी कोथिंबीर टाकते आहे। हे आता पूर्ण आपल्याला एकजीव करून पीठ घ्यायचं आहे सगळं। आधी मी मिक्स करते पूर्ण। आता आपल्याला जसं पाणी लागेल तसं ओतून ते हे करायचं आहे, पीठ तयार करायचं आहे आपल्याला। हे बघा हे असं तयार करायचं आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे। या अशा पद्धतीने करायचं आहे। आणि याच्यामध्ये जर तुम्हाला मसाला जर आवडत असेल तर तुम्ही मसाला टाकू शकता। मी मसाला टाकलेला नाही आहे। आता हे बघा मी भजी आता सोडणार। आता मी गॅस चालू केला आहे, भांडं तापत ठेवलं आहे, तेल तापत आलं आहे। मी आता ही भजी सोडणार त्याच्यामध्ये। हे बघा चांगली फुगत आहेत, व्यवस्थित फुगली आहेत बघा। आता आपण परतवायची आहेत। आता मी आता ही परतवते आहे बघा। एका बाजूने छान झालेली आहेत। हे बघा मस्त फुगली आहेत गोल एकदम। हे बघा छानपैकी झालेली आहेत। हे बघा छानपैकी फुगली आहेत आणि आता चांगली भाजली गेली आहेत दोन्ही बाजूने बघा व्यवस्थित। मी आता ही गॅस बारीक करून घेतलाय। आता एक एक काढते बघा। हे बघा भजी तयार झालेली आहेत। ही पावसाळ्यामध्ये चहा बरोबर वगैरे खाल्ली तर छान लागतात। आपण खाऊ शकतो पावसाळ्यामध्ये।